हजरत पठान जी इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद है, जिन्होंने प्रीमियर कंपनी में जो SDI जो बिल्डिंग बनी है, उस बिल्डिंग के अंदर जो जरीमरी, क्रांतिनगर, बैल बाजार के जो इलाके थे, उन इलाकों के विस्थापितों के लिए विशेष रूप से 127 लोगों को जो शिफ्टिंग दी गई है, उस शिफ्टिंग के विषय में और उस शिफ्टिंग में जो खर्च हुए थे उन रकम के विषय में आपने जो जानकारी ली RTI के माध्यम से, MMRDA से, उस विषय में आप क्या कहना चाहेंगे? हमने एक पत्र दिया था MMRD को, जिसमें हमने जो मुख्यमंत्री बार बार बोल रहे थे शिंदे सरकार की 85 कोटी रुपये आम्ही बिल्डिंग दुरुस्ती करण्याकरता दिलेले आहेत। MMRDचं म्हणणं असं आहे की आमच्याकडं 17 कोटी 24 लाख रुपये जे खर्च झाला आहे, त्यात आम्ही 127 लोकांचं पुनर्वसन क्रांतीनगरचे केलेलं आहे। बिल्डिंग नंबर 7, विंग नंबर 2, 4 या इमारतीमध्ये यांना घरं देण्यात आली होती। त्याचा खर्च MMRDनं लावला आहे 17 कोटी 24 लाख 58,600 रुपये खर्च लावण्यात आलेला आहे। तर बिल्डिंगीचं आणखीन त्या लोकांचं 127 लोकांना जर एवढा खर्च झाला असेल, तर पुढील 513 लोकांची लॉटरी उचलून ठेवलेली क्रांतीनगरची, त्या लोकांनी घरं कधी भेटणार आणि त्यांचे बिल्डिंगचं रिपेरिंग कधी होणार, त्याची संपूर्ण माहिती MMRD लपवते आहे। आणि आमच्या आमदारांनी जी मागणी केली आहे चांदोलीच्या, की आम्हाला 39 कोटी रुपये आणखीन शहरी विकासनं आणि नगर निगमनं जर दिलं तर पुढचं काम होऊ शकेल। जर तुमच्याकडं फंडच नाही आला तर तुम्ही वारंवार शिंदे सरकार ही ओरडती का 85 कोटी रुपये आम्ही दुरुस्ती करण्याकरता दिलेले आहेत, आणि MMRDचं म्हणणं आहे फक्त आम्ही एअरपोर्टवर राहणाऱ्या लोकांनाच अलॉट करतो आहे, तर बाकीची लोकं कुठली येतात इथं हे? आणि तुम्ही वारंवार सांगताय 20 वर्ष त्या आमदारांनी काय केलं, 20 वर्षांनी त्या आमदारनं हे जागा अलॉट करून घेतली, ह्या बिल्डिंगी बांधल्या, आणि जे पुनर्वसन ते थांबलं त्यावेळेस 2000च्या झोपड्या पात्र होत नव्हत्या म्हणून थांबलेलं आहे। त्या सरकारने थांबवल्यामुळं आज 2011पर्यंतचा GRG आला आहे, त्यांची ती देण आहे, ती आज थांबलं आहे, आणि तुम्हाला ती रेडी काम करायला भेटलेलं आहे। आत्ताच्या स्थानिक आमदारला ती काम तुम्हाला करता येत नाही, आणि तुम्ही वारंवार तुम्ही जी म्हणताय की मी आता 2 महिन्यात करणार आहे, 3 महिन्यात मारणार आहे, मग शिंदे सरकार इथं आलं तर तुम्ही दबाव टाकून घ्या। केंद्रात तुमची सरकार आहे, राज्यात तुमची सरकार आहे, तर हे काम होणार कधी? आम्ही जायचं कुणाकडं? आम्ही 17.5 करोड़ रुपये के आसपास जो रकम है, केवल एक इमारत को बनाने में, उसकी रिपेयरिंग, उसकी देख रेख में 17.5 करोड़ रुपये खर्च कर दिए। बाकी की जो रकम है वो रकम अभी शहर विकास मंत्रालय हो या नगर विकास मंत्रालय ने मंजूर नहीं किया है। 17.5 करोड़ रुपये एक विंग में क्या रिपेयरिंग करने में खर्च हुए? नहीं, इतना पैसा लगेगा ही नहीं, सवाल है नहीं। एवढा पैसा तिथं लागणार नाही। एवढा पैसा तर मी म्हणतो ना, कमीत कमी 1000-2000 रूम दुरुस्ती झाले असते, पण हा पैसा गेला कुठं? हा पैसा खाल्ला कोणी? तुम्ही डिटेल दावा ना की एवढ्या बिल्डिंग आम्ही रिपेरिंग केले आहेत, हे केलेले आहेत, ती तुम्ही कुठं दावायला तयार नाही। म्हणजे तुम्ही फक्त सरकारकडून पैसे काढा दुरुस्तीच्या नावावर, अलॉटमेंट लॉटरी काढा, आणि त्यांना तिथं थांबवा, आणि घरं बाहेरची लोक इथे येतात राहायला, जेव्हा की हे एअरपोर्टच्या नावावर बनलेल्या बिल्डिंग आहेत। जैसा कि आपके RTI के माध्यम से 3322 जमाधारकों को पात्र ठहराया गया है, क्या कहना चाहिए कि स्थिति कब तक होगी? आता जी MMRD बोलते आहे की आमच्याकडे जे डाटा आला आहे पात्र झोपडपट्ट्याचा विविध विभागातील, म्हणजे एका विभागाचं नाव नाही, एअरपोर्टच्या जमिनीवर 3322 लोकांची पात्रती यादी आमच्याकडे आलेली आहे MMRDकडं। तर तुम्ही विविध विभागातील कुठल्या विभागातील तुम्ही दावायला तयार का नाही? तुम्ही एअरपोर्टच्या नावावर तर पुनर्वसन करताय। त्यांनी असं म्हणलं आहे की मिठा नदीच्या नावावर आम्ही पुनर्वसन नाही करत, मिठा नदीच्या लगत ज्या झोपड्या आहेत तर त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देतो आहे। ठीक आहे,
पण तुम्ही विविध विभागातल्या आम्हाला ती माहिती द्यायला पाहिजे होती की ह्या विभागातल्या एवढ्या झोपड्या येत्या, त्या विभागातल्या एवढ्या झोपड्या येत्या. आणि तुम्ही उलटं लोकांनी अटीत धरले. 513 लोकांची लॉटरी उचलली आहे, त्यांना आणखीन घरं नाही दिली. 11 ऑगस्ट हे बघा. मला सांगा 3 महिने होऊन गेलं, 3 महिन्यात तुम्ही एकही घर दिलेलं नाही त्यांना. तर लाटरी उचलायचं आणि त्यांना थांबवायचं, आश्वासन द्यायचं. उद्या जर सरकार, आता सरकारचं कार्यकाळ संपत आलेला आहे, बी 8-9 महिने राहिले ते महाराष्ट्र शासन सरकारचं बी. जर उद्या ही सरकार जर गेली किंवा काही जरी झालं तर उद्या ह्याचा जिम्मेदार कोण हे पैशाचा? प्रधान साहब 3,300 जो झोपड़ा धारक पात्र ठहराए गए हैं, आरटीआई में क्या इस बात की आपको जानकारी मिली है कि एक जो झोपड़ा धारक है और झोपड़े में रहने वाले जो लोग हैं ये कहाँ के हैं? उसमें एक पूरा डिटेल हमारे पास नहीं बोला. अगर तुमच्याकडे पूर्ण डिटेल माहिती नाही तो 3,322 झोपड्याची यादी कशी आली, कुठून आली, कुठल्या विभागातून आली, तुम्ही द्यायला का तयार नाही? ह्याचा अर्थ असा आहे यात मोठा भ्रष्टाचार आहे, हे कुठंतरी लपवताय तुम्ही. आता या आरटीआयच्या संदर्भात तुम्ही जी आरटीआय काढली आहे या संदर्भात एवढे मोठे घोटाळे तुम्हाला वाटते? 17 कोटीचा जी रक्कम आहे ना, एकच बिल्डिंग इमारतीमध्ये खर्च करण्यात आले. याच्या संदर्भात तुमची काय भूमिका असेल या केलेल्या भ्रष्टाचार? आमचं म्हणणं असंच आहे की अगर तुम्ही 17.5 कोटी जर खर्च केलेला असेल त्याच 127 रूमला किंवा आणखीन बिल्डिंगला, तर तुमचं काम आहे ती माहिती द्यायची की बाय कोणत्या विंगला आम्ही खर्च केलेला आहे. तुम्ही तसं न देता फक्त सांगितले आम्ही 7 नंबर बिल्डिंगमध्ये विंग नंबर 2, विंग नंबर 4, 17 असं काहीतरी त्यांनी ती सांगून उडवाउडवी केलेली आहे. म्हणजे ह्याचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही MIL कडून मागणी केलेली पैशाची, MIL आम्हाला हे 17.5 कोटी देत नाही. तर आम्ही आता जोपर्यंत आमच्याकडं निधी मिळत नाही तोपर्यंत पुढचं काम करूच शकत नाही. प्रधान साहब क्या लगता है 3,322 में से अगर 123 झोपड़ा धारक को निकाल दिया जाए, उसमें से 123 लोगों को घर अलग कर दिया जाए, तो बाकी लोगों की शिफ्टिंग अदर मेरिट की ये माना जाए, या तो 17.5 करोड़ रुपया MMRD ने खर्च किया है उस काम से आप संतुष्ट नहीं है? नहीं, इसके बारे में तो बिल्कुल संतोष नहीं है. इतना जब पैसा एवढा जर पैसा जर तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही काम करायच्या अगर स्थितीमध्ये नाही, तुमची मानसिकता नाही लोकांना घरं द्यायची, तर मोठे मी म्हणतो वादे करून दावे करून माणसांनी. अगला कदम क्या होगा फिर? आता पुढचा स्टेप हे आहे आमचा. आम्हाला सांगितलं की पुढची माहिती जुनी बिल्डिंग आपला माळा नंबर 3 तिथं पत्र द्या, तिथून तुम्हाला पूर्ण सगळी माहिती भेटेल. आम्ही त्याचं जी पत्र आहे आम्ही तयार करून ठेवलेलं आहे आणि ती पत्र लवकरच आम्ही त्यांना देणार आहे. ती पुढची मागणी मागणार आहे आम्ही त्यांच्याकडून.